ठिकाणी घोटाळे झाले होते त्याच्या CBSE आणि नीटच्या पेपर फुटी प्रकरणामध्ये जे काही घोटाळे झाले होते त्याच्या विरोधामध्ये कुठेतरी आज केंद्रीय आंदोलन जे होतं ते पेटलं होतं आणि आंदोलन जे आहे ते दादर चैत्यभूमीपासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवाजी पार्क इथपर्यंत जाणार होतं. मात्र पोलिसांनी आधीच या आंदोलनकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्हाला निदान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत तरी जाऊ दे ही त्यांची मागणी होती, आंदोलन करण्याची मागणी होती, मोर्चा करण्याची मागणी होती. मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं आणि त्यामुळे कुठेतरी आंदोलन आता पेटलं आणि त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्ते जे आहेत ते बॅरिकेडचे चढू लागले आणि त्यानंतर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी धरपकड व्हायला सुरुवात झालेली होती. आपण या ठिकाणी सर्व पाहिलं की कशा पद्धतीने हे आंदोलन पेटलं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी प्रत्येक कार्यकर्त्यांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे आणि आता त्यांना सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आता सध्या जी परिस्थिती आहे ती कुठेतरी नियंत्रणामध्ये आहे. सूरज, आपण पाहतोय की नीट आणि सीबीएसई परीक्षेविरोधात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. काही काँग्रेसचे वरिष्ठ नेते देखील या आंदोलनात सहभागी झाले होते का? तसंच नसीम खान असतील, आमदार भाई जगताप असतील, तसेच इतर जे महत्वाचे नेते होते ते या काँग्रेसच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते आणि त्यांनी देखील हीच मागणी केलेली होती की जे शिक्षण मंत्री आहेत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांनी नैतिकता म्हणून या सर्व पदाची जे आहे केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा तो राजीनामा द्यावा. कारण या सर्व विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते कधीही भरून न निघणार आहे आणि त्यामुळे ही जबाबदारी जी आहे ती केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची आहे आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा नक्कीच द्यावा. सूरज, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. आपण दृश्य पाहतोय दादर मधली आहेत. या ठिकाणी युवा काँग्रेसनं आंदोलन केलेलं होतं, मात्र या आंदोलनाला कुठेतरी गालबोट लागलेला आहे. पोलिसांनी या युवा कार्यकर्त्यांची धरपकड करायला सुरुवात केली आहे.